आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो नमस्कार, महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो। आज आपण भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालय अंतर्गत रेल्वे भरती बोर्डाच्या निघालेल्या मेगा जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत। मित्रांनो, आपल्या सर्वांकरिता खूप आनंदाची बातमी आहे। रेल्वे भरतीच्या मेगा भरतीला सुरुवात झाली आहे। भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या रेल्वे विभागात असिस्टंट लोको पायलट म्हणजे रेल्वे ड्रायव्हर पदाच्या संवर्गातील सरसेवा पद्धतीने 5696 पदांच्या भरतीकरिता जाहिरात रेल्वे मंत्रालय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। या सरसेवा भरतीकरिता पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहे। सुवर्णसंधी कुणाला आहे ते बघूया। 10वी पास व ITI पास असलेल्या कोणत्याही प्रवर्गातील पुरुष व महिला उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे। तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिग्री असलेल्या कोणत्याही प्रवर्गातील पुरुष व महिला उमेदवारांना केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालय अंतर्गत असलेल्या रेल्वे भरती विभागात मोठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे। पदाचे नाव असिस्टंट लोको पायलट रेल्वे ड्रायव्हर। शैक्षणिक पात्रता 10वी पास व ITI पास किंवा अप्रेंटिसशिप किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिग्री। ITI चे ट्रेड कोणकोणते आहेत ते पण बघूया। फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक मोटर व्हेइकल, वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, डिझेल मेकॅनिक, हीट इंजिन, टर्नर, मशीनिस्ट, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक व इतर माहिती पत्रकात सविस्तर सर्व ट्रेड किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिग्री, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल व इतर जे सविस्तर माहिती पत्रकात दिलेले आहे। शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत काळजीपूर्वक वाचून घ्यावी। एकूण जागा 5696। एकूण जागा ह्या राज्यानुसार देण्यात आलेल्या आहे। महाराष्ट्र राज्याकरिता 547 जागा दिलेल्या आहेत। प्रवर्गनिहाय जागा माहिती पत्रकात सविस्तर दिलेल्या आहेत। RRB नुसार जागा दिलेल्या आहेत। अहमदाबाद, अजमेर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई, गोरखपूर, गुवाहाटी, जम्मू श्रीनगर, कोलकाता, मालदा, मुंबई, मुझफ्फरपूर, पाटणा, प्रयागराज, रांची, सिकंदराबाद, सिलिगुरी व तिरुवनंतपुरम या RRB झोननुसार जागा दिलेल्या आहेत। वयोमर्यादा काय दिली आहे ते बघूया। वयाची अट उमेदवाराचे वय दिनांक 1 जुलै 2024 रोजी खुल्या म्हणजे ओपन प्रवर्गातील उमेदवारांसाठी व EWS म्हणजे आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 30 वर्षांपर्यंत व OBC इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 33 वर्षांपर्यंत व SC अनुसूचित जाती व ST अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 35 वर्षांपर्यंत वयोमर्यादा चालणार आहे। माजी सैनिक, विधवा, घटस्फोटित किंवा न्यायिकदृष्ट्या विभक्त झालेल्या महिला उमेदवार व रेल्वेतील कर्मचारी यांना शासकीय नियमानुसार वयात सूट देण्यात आली आहे। आपल्याच नलवर आपण नवीन असाल तर आपल्या महा जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे रोज येणारे नोकरीविषयक जाहिरातींचे अपडेट आपल्याला वेळेवर मिळतील। परीक्षा फी संदर्भात माहिती बघूया। आराखीव म्हणजे खुल्या, ओपन, OBC व EWS म्हणजे आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील फक्त पुरुष उमेदवारांना 500 रुपये व अनुसूचित जाती, SC अनुसूचित जमाती, ST माजी सैनिक, सर्व प्रवर्गातील महिला उमेदवार, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग EBC संबंधित उमेदवार यांना सर्वांना 250 रुपये परीक्षा फी आहे। महत्त्वाची टीप, केवळ CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 मध्ये उपस्थित असलेल्या उमेदवारांना वर नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या परीक्षा शुल्काचा परतावा मिळेल। त्याकरिता मूळ जाहिरात सविस्तर व काळजीपूर्वक वाचावी। सर्व लागू सेवा शुल्क उमेदवाराने भरावे। परीक्षा फी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरता येईल। अर्ज कसा करावा थोडक्यात। 1. उमेदवारांनी रेल्वे भरतीची मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून सदर अर्ज फक्त दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन पद्धतीनेच भरणे आवश्यक आहे।
2. रेल्वे भरती संदर्भात सविस्तर माहिती व अपडेट करिता www.indianarkailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. 3. फॉर्म भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ https://www.recruitmentrrb.in//auth/landing. या अधिकृत संकेतस्थळावर विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील. 4. उमेदवार फक्त एका RRBला अर्ज करू शकतो आणि कोणत्याही उमेदवाराला फक्त एक ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. 5. विहित पद्धतीने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे. 6. ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता अधिकृत लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार ते मूळ जाहिरात मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याबाबत सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल. अर्ज सादर करण्याचा कालावधी. सदर ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात 20 जानेवारी 2024 पासून झाली असून अर्ज करण्याची शेवटची मुदत 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे. नवनवीन सरकारी नोकरीविषयक जाहिरातींचे अपडेट व जनरल नॉलेज संदर्भात माहिती फ्री मध्ये मिळविण्यासाठी आपल्या महा जॉब अलर्ट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.